भाजपवर एका अर्थाने आरोप एका अर्थात लागत आहे. अशातच जर बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहे काँग्रेसच्या उमेदवाराला जे आहे ऑफर दिल्याचा गंभीर आरोप जे आहे काँग्रेसच्या उमेदवारांनी लावलेला आहे. आपल्यासोबत जे आहेत ते रामचंद्र गजबे आहेत. काय सांगाल, भाजपने काय ऑफर दिली होती एकंदरीत, म्हणजे काय तुम्हाला फोन आला होता? मला 1 तारखेला धमकवण्यात आला होता, थोडा हलका हलका, का तू कशाला फॉर्म भरला, हे झाला ते झाला, तू काऊन भरला. मी म्हटलं भरला तर भरला. नंतर ठीक आहे म्हणलं, मग मी निघून गेलो. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहे आणि मी तसा एक मार्गात आहे. मी परमात्मा एक सेवक आहे. मला खरं बोलायला आवडते. मग मला 9 तारखेला 2 तारखेला फोन आला 10च्या दरम्यान. मग फोन आल्यावर माझ्या लक्षात आला की आता आपल्याला पॅकअप करणार आहेत हे लोक. पण पटकन लक्षात आल्याबरोबर मी तिथून निघून गेलो. हा माझा मित्र आहे, तो निघून गेला, मी अलग निघून गेलो. मग माझ्या लक्षात आलं, मग म्हटलं माझे पोरं घरी आहे, बायको पोरं. मग जयंत दळवी सरांना सांगितलं की माझे बायको पोरं घरी आहेत. कोण आहेत दळवी साहेब? ते आमचे त्यांच्या प्रदेश अध्यक्ष काहीतरी आहेत. मग मी घरी गेलो, त्याला आणला उचलून, माझ्या शाळेतल्या पोरालाही आणला. तरी आताही माझ्या जीवाला धोका आहे. आता कोण असेल असा फोन करणारा, कोण व्यक्ती कोण होता असा? नाही, ते तर लक्षात येईन आज नाही उद्या. पण ते आपल्याला धमक्या येत आहेत बाहेरून. असे कोणी सांगतात बरोबर राहा, दोघं तिघं मिळून राहा, असं सर्व ते सांगत आहेत आपल्याला. या संदर्भात आपण पोलिसांसोबत संपर्क केला का? संबंधित व्यक्तीचा नंबर असेल, डिटेल्स आहे ते पोलिसांना पण दिले? नाही, पोलिसापर्यंत आजपर्यंत गेलो नाही मी. मला वाटलं काय शॉर्टकटमध्ये काम होऊन जाईल, ह्या फालतू लोच्यामध्ये पडायचा नव्हता. पण आता तुम्ही आले तर जाणून आता पावरच केले. काय सांगाल एकंदरीत दादा, ज्या पद्धतीनं अशा प्रकारचे कॉल्स आहे ना, तुम्हाला काय वाटतंय? हा, मला तर कॉल आला आहे आणि मी स्वतः घुमलोही आहे त्यांच्या संग. 3 वाजेपर्यंत घुमलो होतो. पण त्यानंतर त्यांनी मला हे म्हटलं आहे का 16 तारखेनंतर बघू म्हणे, आता काहीच नाही करू शकत म्हणे. ते 16 तारखेनंतर तुम्हाला जे काय आहे ते फायनल समजेन म्हणे. तर मी म्हटलं बरं बा, तुम्हाला जे वाटते ते करा. पण माझे उमेदवार माझ्या संग नव्हता त्या टायमात. हो, उमेदवार साहेबाकडे होता आणि हे साहेबालाही माहीत आहे. माझ्याकडे उमेदवार 9:30 वाजेपर्यंत माझ्या संग होता. त्यानंतर मी साहेबांनी मला सांगितलं का तू आपला अलग मोकळा होऊन जा. मी आपल्या भावाच्या दुकानामध्ये सलूनमध्ये होतो. त्यानंतर मला त्यांनी गाडीत नेलं, साहेबाकडे नेलं. गिरी आपला कितीची ऑफर तुम्हाला दिली होती बिनविरोध? मला 2 लाखाची ऑफर दिली होती, फक्त मला पत्ता सांगायसाठी. आणि त्यानंतर यांना पहिले 2ची ऑफर होती. नंतर आपण म्हणे 2, 4, 5 वाढून टाकू म्हणे. तर मी समजून गेलो का 7 लाखापर्यंत यांना ऑफर आहे. तर 10 लाखापर्यंत यांना हे 10 लाखात पॅक होऊन जाईन बा दोघं जण, आणि आपला माणूस निवडून यासाठी. काय सांगाल एकंदरीत अशा प्रकारची घटना घडणं का या संदर्भात तुमचे जे उमेदवार आहेत त्या लोकांनी काही पोलिसात तक्रार केली का? आणि संबंधित जो व्यक्ती होता तो कोण होता? 1 तारीखपासून ज्यांच्यावर दबाव होता, मी 1 तारीख म्हणून राहिला कोण आहे सांगा मला. मी त्याच भागात राहतो, मी प्रदेश काँग्रेस सचिव आहे आणि मीच जिल्हा उमेदवार आहे. मी म्हटलं कोण आहे, पण कंटिन्यू धाकधुकीमध्ये. आणि मग मी यांना आपल्या घरी पुन्हा सचिव, उमेदवार, प्रतिनिधी आणि उमेदवार, त्यांचे सूचक आणि अनुमोदक आणि यांची फॅमिली मी आपल्या घरी घेऊन आलो. आणि मग हे प्रतिनिधी होते, प्रतिनिधीला त्यांनी पकडलं. प्रतिनिधीला म्हणजे फक्त ॲड्रेस सांग कुठे आहे, आता पत्ता सांगायची 2 लाख देतो. मग मी या सगळ्यांना घेऊन गेलो तिथं आपलं महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात. 3 वाजेपर्यंत तिथंच थांबलो. कोणाला म्हणजे प्रतिनिधी ज्या प्रेशरवरून ते वापस घेऊ शकत, फॉर्म घेऊ शकत. आणि यांना म्हटलं आता नाव सांगा, आम्ही सोबत आहे, मी जयंत दळवी सोबत आहे, पूर्ण पक्षसोबत आहे, काही घाबरायचं कारण नाही. पण आता हे वस्तीत राहते, पण ते परमात्मा एक सेवकामध्ये यांची सोबती आहे. आणि त्यांनी नुकताच बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे त्या व्यक्तीने. आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं काही उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांना जे आहे ते कॉल येत आहेत आणि एका अर्थानं बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहे ते ऑफरसुद्धा देण्यात येत आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. नागपुरात जे आहे भाजपवर एका अर्थानं आरोप एका अर्थात लागत आहे. अशातच जर बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहे काँग्रेसच्या उमेदवाराला जे आहे ऑफर दिल्याचा गंभीर आरोप जे आहे काँग्रेसच्या उमेदवारांनी लावलेला आहे. आपल्यासोबत जे आहेत ते रामचंद्र गजबे आहेत. काय सांगाल, भाजपने काय ऑफर दिली होती एकंदरीत, म्हणजे काय तुम्हाला फोन आला होता? मला 1 तारखेला धमकवण्यात आला होता, थोडा हलका हलका, का तू कशाला फॉर्म भरला, हे झाला ते झाला, तू काऊन भरला. मी म्हटलं भरला तर भरला. नंतर ठीक आहे म्हणलं, मग मी निघून गेलो. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहे आणि मी तसा एक मार्गात आहे. मी परमात्मा एक सेवक आहे.
मला खरं खरं बोलायला आवडते. मग मला 9 तारखेला 2 तारखेला फोन आला 10च्या दरम्यान. मग फोन आल्यावर माझ्या लक्षात आला की आता आपल्याला पॅकअप करणार आहेत हे लोक. पण पटकन लक्षात आल्याबरोबर मी तिथून निघून गेलो. हा माझा मित्र आहे, तो निघून गेला, मी अलग निघून गेलो. मग माझ्या लक्षात आला. मग म्हणलं माझे पोरं घरी आहे, बायको पोरं. मग जयंत दळवी सरांना सांगितलं की माझे बायको पोरं घरी आहेत. कोण आहेत दळवी साहेब? ते आमचे त्यांच्या प्रदेश अध्यक्ष काहीतरी आहे. मग मी घरी गेलो, त्याला आणला उचलून, माझ्या शाळेतल्या पोरालाही आणला. तरी आताही माझ्या जीवाला धोका आहे. आता कोण असेल असा फोन करणारा? कोण व्यक्ती कोण होता असा? नाही, ते तर लक्षात येईन आज नाही उद्या. पण ते आपल्याला धमक्या येत आहेत बाहेरून. असे कोणी सांगतात बरोबर राहा, दोघं तिघं मिळून राहा, असं सर्व ते सांगत आहेत आपल्याला. या संदर्भात आपण पोलिसांसोबत संपर्क केला का? संबंधित व्यक्तीचा नंबर असेल, डिटेल्स आहे ते पोलिसांना पण दिले? नाही, पोलिसापर्यंत आजपर्यंत गेलो नाही मी. मला वाटला काय शॉर्टकटमध्ये काम होऊन जाईल, हा फालतू लोच्यामध्ये पडायचा नव्हता. पण आता तुम्ही आले तर जाणून आता पावरच केले. काय सांगाल एकंदरीत दादा, ज्या पद्धतीनं अशा प्रकारचे कॉल्स आहे ना, तुम्हाला काय वाटतंय? हा, मला तर कॉल आला आहे आणि मी स्वतः घुमलोही आहे त्यांच्या संग. 3 वाजेपर्यंत घुमलो होतो. पण त्यानंतर त्यांनी मला हे म्हटलं आहे का 16 तारखेनंतर बघू म्हणे, आता काहीच नाही करू शकत म्हणे. ते 16 तारखेनंतर तुम्हाला जे काय आहे ते फायनल समजेन म्हणे. तर मी म्हटलं बरं बा, तुम्हाला जे वाटते ते करा. पण माझे उमेदवार माझ्या संग नव्हता त्या टायमात. हो, उमेदवार साहेबाकडे होता आणि हे साहेबालाही माहीत आहे. माझ्याकडे उमेदवार 9:30 वाजेपर्यंत माझ्या संग होता. त्यानंतर मी साहेबांनी मला सांगितलं का तू आपला अलग मोकळा होऊन जा. मी आपल्या भावाच्या दुकानामध्ये सलूनमध्ये होतो. त्यानंतर मला त्यांनी गाडीत नेलं, साहेबाकडे नेलं. गिरी आपला कितीची ऑफर तुम्हाला दिली होती बिनविरोध? मला 2 लाखाची ऑफर दिली होती, फक्त मला पत्ता सांगायसाठी. आणि त्यानंतर यांना पहिले 2ची ऑफर होती. नंतर आपण म्हणे 2 4 5 वाढून टाकू म्हणे. तर मी समजून गेलो का 7 लाखापर्यंत यांना ऑफर आहे. तर 10 लाखापर्यंत यांना हे 10 लाखात पॅक होऊन जाईन बा दोघं जण, आणि आपला माणूस निवडून यासाठी. काय सांगाल एकंदरीत अशा प्रकारची घटना घडणं का? या संदर्भात तुमचे जे उमेदवार आहेत त्या लोकांनी काही पोलिसात तक्रार केली का? आणि संबंधित जो व्यक्ती होता तो कोण होता? 1 तारीखपासून ज्यांच्यावर दबाव होता. मी 1 तारीख म्हणून राहिला, कोण आहे सांगा मला. मी त्याच भागात राहतो, मी प्रदेश काँग्रेस सचिव आहे आणि मीच जिल्हा उमेदवार आहे. मी म्हटलं कोण आहे, पण कंटिन्यू धाकधुकीमध्ये. आणि मग मी यांना आपल्या घरी पुन्हा सचिव, उमेदवार, प्रतिनिधी आणि उमेदवार, त्यांचे सूचक आणि अनुमोदक आणि यांची फॅमिली मी आपल्या घरी घेऊन आलो. आणि मग हे प्रतिनिधी होते, प्रतिनिधीला त्यांनी पकडलं. प्रतिनिधीला म्हणजे फक्त ॲड्रेस सांग कुठे आहे, आता पत्ता सांगायला 2 लाख देतो. मग मी या सगळ्यांना घेऊन गेलो तिथं आपलं महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात. 3 वाजेपर्यंत तिथंच थांबलो. कोणाला म्हणजे प्रतिनिधी ज्या प्रेशरवरून ते वापस घेऊ शकत, फॉर्म घेऊ शकत. आणि यांना म्हटलं आता नाव सांगा, आम्ही सोबत आहे, मी जयंत दळवी सोबत आहे, पूर्ण पक्षसोबत आहे, काही घाबरायचं कारण नाही. पण आता हे वस्तीत राहते, पण ते परमात्मा एक सेवकामध्ये यांची सोबती आहे. आणि त्यांनी नुकताच बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे त्या व्यक्तीने. आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं काही उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांना जे आहे ते कॉल येत आहेत आणि एका अर्थानं बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहे ते ऑफरसुद्धा देण्यात येत आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.